नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार अशी शिक्षक भरती घोटाळ्याबद्दल आली एक नवीन अपडेट। ती अपडेट आहे नाशिक दिनांक 15/4/2000 रोजी प्रसिद्ध झालेली। आधी भरती मग दिली परीक्षा, फसवणूक मालेगावी महात्मा फुले शिक्षण संस्थे बेकायदा लिपिक भरती उघड, जागा अनुसूचित जमातीची मात्र उमेदवार भरला ओबीसी, न्यायालयाच्या आदेशाने चौघांवर गुन्हा। मालेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था संगमेश्वर संचालित या वामना जाधव विद्यालयात बेकायदेशीररित्या कनिष्ठ लिपिका भरती करून शासनाची 45 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेच्या अध्यक्षांसह चौघांवर छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जागा अनुसूचित जमाती भटक्या जमातीची असून ओबीसी उमेदवार भरला आहे। शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असताना भरतीनंतर उमेदवार 10वी उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। संगमेश्वर येथील कर्मवीर यांना जाधव माध्यमिकोच्च माध्यमिक विद्यालयात 19 ते 25 मार्च 2012 दरम्यान साप्ताहिकात कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। या अनुषंगाने संदीप विश्वनाथ जाधव राहणार जुनी होळी चौक संगमेश्वर याची कनिष्ठ लिपिक या पदावर नियुक्ती झाली। या संदर्भात माहिती कार्यकर्ते शेखर पाटील यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितली। त्यावरून कनिष्ठ लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असून जाधव हा 2014 10वी उत्तीर्ण झाला आहे। 2012 मध्ये त्याची शैक्षणिक पात्रता नसताना नेमणूक दिल्याचे निष्पन्न झाले। कनिष्ठ लिपिक आरक्षित भरतीसाठी साले नोकरी नियम 1981 च्या तरतुदीनुसार या जागेसाठी उमेदवार किमान 10वी पास प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक आहे। जाहिरात आरक्षित पदासाठी असताना जाधव हा ओबीसी प्रवर्गातील आहे। तो 2014 साली 10वी तर 2018 मध्ये 12वी उत्तीर्ण झाला। मात्र त्याला संस्थेत 2012 मध्येच कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती दिली गेली। ही नियुक्ती प्रथमदर्शनी बेकायदेशीर व अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारावर अन्याय करणारी ठरली आहे। संस्थेने 25 डिसेंबर 2012 रोजी पारित केलेल्या ठरावातही संदीपचे नाव नाही। संस्थेने बनावट कागदपत्राद्वारे संदीपची कनिष्ठ लिपिकपदी नियुक्ती केल्याने 2012 पासून दरमहा वेतन फरक इतर फायदे देऊन शासनाची 45 लाखांची फसवणूक केल्याचा अंदाज आहे। शेखर पाटील यांनी 7 सप्टेंबर 2024 रोजी छावणी पोलिसात तसेच अपर अधीक्षक मालेगाव यांना लेखी तक्रार केली। तसेच 4 ऑक्टोबर 2024 रोजी न्यायालयात कार्यवाहीसाठी अर्जही केला। त्यावर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। यानुसार संस्था अध्यक्ष सुनील गोडगे, सचिव रघुनाथ आहिरे व तत्कालीन मुख्याध्यापक नंदलाल रांजणे यांनी संदीप जाधव विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। तर पितळ उघडे शहर अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापकासह उमेदवारावर ही कार्यवाही। माहिती अधिकारातून वस्तुनिष्ठ स्पष्ट। संस्थेने 2012 साली 4 कनिष्ठ लिपिक पदे मंजूर केली। त्यापैकी 2 पदे कार्यरत होती व 2 पदे नवीन निर्माण केली। यात 1 पद अनुसूचित जमाती भटक्या जमातीचे होते। मात्र यावर ओबीसी व्यक्तीची नियुक्ती झाल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते पाटील यांनी जाहिरातीच्या अनुषंगाने माहिती अधिकारात संस्थेकडून मिळालेल्या माहितीनंतर फसवणूक झाल्याची वस्तुस्थिती स्पष्ट केली। बोगस शिक्षक भरतीचा संशय। महात्मा फुले शिक्षण संस्थेत बोगस कर्मचारी भरतीनंतर आता बोगस शिक्षक भरतीचाही संशय आहे। शासनाची 100 कोटींची फसवणूक संस्थेत झाल्याचा संशय आहे असं फिर्यादी शेखर पाटील यांचं म्हणणं आहे। तर ही होती शिक्षक भरती घोटाळ्याबद्दल आलेली अपडेट। अशाच अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।